चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावातले हे विठोबा मांडोळे. गावातल्याच एका व्यक्तीची 3 एकर शेती त्यांनी वार्षिक 25,000 रुपये भाडे करारानं कसायला घेतली. मागच्या वर्षी पडलेल्या दुष्काळानं त्यांचं जबर नुकसान झालं. यंदा पाऊस चांगला पडला, पण शेती नांगरायला विठोबांकडे ना बैलजोडी उरली ना नांगर. मात्र स्वस्थ न बसता त्यांनी यावर अनोखी शक्कल लढवली. त्यांनी चक्क खाटेच्या साहाय्यानं 3 एकराच्या शेतात सऱ्या पाडल्या. रांगेत उभं राहून सरकारला मतदान केलं, पण सरकार शेतकऱ्यासाठी काय करतोय असा सवाल ते विचारतायत. मोदी सरकारला एवढं आम्ही मतदान करू, तरी एवढं तर आम्ही रांगेत उभं राहू, तरी त्यानं इतक्या दिवसापासून त्यानं उभा राहिला तरी आमच्याकडं काही त्यानं बघितलं नाही. आणि इथं आम्ही काय अवकळा करतो एवढं शेतीचं काहीच बघितलं नाही आम्ही तरी त्याच्याकडे एवढं. मांडोळेंचा मुलगा 65% मिळवून 12वी उत्तीर्ण झालाय. त्याचं पुढचं शिक्षण, संसाराचा गाडा आणि शेतीतील भांडवल असं सगळं जुळवताना मांडोळेंना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे पै वाचवण्यासाठी शेतकऱ्यावर असा जुगाड करण्याशिवाय दुसरा पर्याय आहे तरी कुठं? विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.